स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 11. प्रल्हादचं लग्न तोंडावर आलं होतं. अक्षय 10 दिवसांची सुट्टी काढून गावी आला होता. लग्नाची तयारी पाहून तो थक्क झाला होता, कारण त्याचं लग्न अगदी साध्या पद्धतीने झालं होतं. त्यामुळे कुठेतरी त्याला मनातून वाईट वाटत होतं. नशीब सोनाली आली नव्हती, नाहीतर तिने बोलण्याची एकही संधी सोडली नसती. तो आपल्या रूममध्ये बसला होता. त्याची काहीच करण्याची इच्छा होत नव्हती. तशा सुलोचनाबाई आतमध्ये आल्या. उद्या आम्ही देवदेव करायला जाणार आहोत. तू तेवढं घराकडे लक्ष दे. लग्न घर आहे म्हणून कोणतीच गोष्ट इकडची तिकडं व्हायला नको. सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. इतका खर्च करण्याची काय गरज होती? माझ्या लग्नात तर तुम्ही काहीच केलं नव्हतं. शेवटी अक्षयने मनातील सल बोलून दाखवली. प्रल्हादने तुला शिकवून स्वतःच्या पायावर उभं केलं, म्हणून तुला चांगल्या पगाराची नोकरी लागली. पण तरीही तू घरामध्ये एक पैसा दिला नाही. तरी आम्ही कोणतीच तक्रार केली नाही. मग तू कशाला नको त्या गोष्टीमध्ये लक्ष घालत असतो? त्याच्या अशा बोलण्याचा सुलोचनाबाई यांना चांगलाच राग आला होता. माझ्या मागे किती व्याप आहेत हे तुला माहीत नाही. आधीच फ्लॅटचं कर्ज फिटता फिटत नाही. त्यात शहरातले खर्च किती असतात याची तुला कल्पना नाही. माझ्या मागे माझा प्रपंच आहे. अक्षय बोलण्याच्या ओघात बोलून गेला. मला हेच म्हणायचं होतं. जसं तुला तुझा प्रपंच आहे, तसं प्रल्हादला स्वतःचं आयुष्य आहे. हा पैसा त्याच्या कष्टाचा आहे. त्यामुळे तो कुठे खर्च करतो हे विचारण्याचा अधिकार कोणालाही नाही. मी तुझ्यासारखी शिकलेली नसले तरी तुझ्यापेक्षा जास्त दुनियादारीची जाण आहे. आता जे काही माझ्या समोर म्हणाला ते प्रल्हाद समोर बोलू नको. त्या बिचाऱ्याला वाईट वाटेल. असे बोलून सुलोचनाबाई निघून गेल्या. पण त्यांच्या अशा बोलण्याने अक्षय चांगलाच दुखावला गेला होता. सुलोचनाबाई काही चुकीचं म्हणाल्या नव्हत्या. आतापर्यंत अक्षयने आपल्या कमाईमधील एकही रुपया घरात दिला नव्हता. उलट तोच वेळोवेळी प्रल्हाद जवळून पैसे घेत होता, ज्यामध्ये त्याला चुकीचे असे काहीच वाटत नव्हते. कारण त्याच्या मनात एकच खूळ बसलं होतं की शेतामध्ये त्याचा बराबरीचा हिस्सा आहे. त्यामुळे शेतीमधून जे उत्पन्न मिळतं त्यामध्ये त्याचा समान अधिकार आहे, म्हणून तो असा वागत होता. शारदाच्या हातावर प्रल्हादच्या नावाची मेहंदी रचली होती. तिचे जवळचे असे कोणीच नातेवाईक नव्हते, पण शेजारची मंडळी व मित्र परिवार यांच्यामुळे घर अगदी भरल्यासारखं वाटत होतं. त्यात श्यामलीची सासरची माणसं मदतीला आली होती. फक्त तिचा होणारा नवरा केशव अमेरिकेमध्ये असल्यामुळे त्याला लग्नाला येता येणार नव्हतं. त्यामुळे श्यामली मनातून खट्टू झाली होती. पण शारदाच्या लग्नाचा आनंद इतका मोठा होता की त्यापुढे तिला काहीच वाटलं नाही. अय्या ताई, किती सुंदर मेहंदी काढली आहे. भाऊजीचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते उद्या मेहंदीवर रंग चढल्यावर समजेल. श्यामली तिचे हात कौतुकाने पाहत होती. काहीही काय, असं काहीही नसतं, शारदा म्हणाली. तिचा अशा गोष्टींवर विश्वास नाही हे माहीत आहे ना तुला. आपण आपली मेहंदी काढून घेऊ, नाहीतर उशीर होईल, मुग्धा म्हणाली. तशा दोघी मेहंदी काढण्यासाठी बसल्या. मेहंदीने भरलेले हात पाहून शारदाच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. कारण लवकरच ती आपल्या घरच्यांना सोडून दूर जाणार होती. या विचाराने तिच्या मनात कालवाकालव झाली होती. तिची नजर सहज समोर असणाऱ्या सुदर्शन यांच्यावर पडली. शारदाला पाहून त्यांचे डोळे पाणवले होते. शारदा आपल्या जागेवरून उठली व त्यांच्या जवळ गेली.
झालं ना तुमच्या मनासारखं? माझी घरातून हकालपट्टी केली आणि आता स्वतः अश्रू ढाळत बसले आहेत. शारदा पाणवलेल्या डोळ्यांनी म्हणाली. सुदर्शन यांनी आपल्या लेकीचा चेहरा ओंजळीत घेतला. आपल्या मुलीने सासरी सुखाचा संसार करावा हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. कन्यादान सारखं दुसरं पुण्य नाही. त्यात मी नशीबवान आहे, जे मला 2 मुलीचं कन्यादान करण्याचं भाग्य लाभलं आहे, सुदर्शन म्हणाले. शारदाने त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं. तुमची खूप आठवण येईल. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय, शारदा रडत म्हणाली. त्यांचेही अश्रू अनावर झाले होते. यावेळी तुझी आई असायला हवी होती. तुझ्या लग्नाची तिने बरीच स्वप्न रंगवली होती, जे पाहायला ती या जगामध्ये नाही. सुदर्शन यांना आपल्या बायकोची प्रकर्षाने आठवण येत होती. लग्न पत्रिका वाटण्याचे काम सुरू होते. प्रल्हाद स्वतः तुकाराम यांच्या घरी पत्रिका घेऊन जाणार होता. मीरा सोबत लग्न मोडल्यानंतर तो या बाजूला भिरकला नव्हता. प्रल्हादच्या लग्नाची खबर तुकाराम यांना आधीच समजली होती. मुलगी वकील आहे हे ऐकून त्यांचा ऊर भरून आला होता. नमस्कार अप्पा, प्रल्हाद हसत आतमध्ये आला. त्याला पाहून तुकाराम खुर्चीवरून उठले. अभिनंदन प्रल्हाद, तुझ्या लग्नाची खबर समजली. तू पत्रिका घेऊन आला नसला तरी मी लग्नाला आलोच असतो. तुकाराम यांनी त्याची गळाभेट घेतली व दोघे हॉलमध्ये बसले. ऐकलं का? केळवणाची तयारी करा, नवरदेव आले आहे, तुकाराम यांनी आपल्या पत्नीला आवाज दिला. वत्सला यांनी आतून डोकावून पाहिलं. प्रल्हादला पाहून त्यांनाही आनंद झाला होता. जेवणाचं राहू दे अप्पा, मी घाईत आहे. आणखी बऱ्याच पत्रिका वाटायच्या बाकी आहे, प्रल्हादने सांगितलं. घरी आलेल्या नवरदेवाला उपाशीपोटी पाठवत नसतात, नाहीतर पांडुरंग आमच्यावर रुसतील, तुकाराम हसत म्हणाले. त्यानंतर प्रल्हादने आपल्या लग्नाची पत्रिका त्यांच्या हातात दिली. सहपरिवार लग्नाला यायचं. तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचा आहे, प्रल्हाद म्हणाला. तुकाराम यांनी पत्रिका उघडून पाहिली. शारदा, नाव छान आहे. मीराने लग्न मोडलं तेव्हा मला वाईट वाटलं होतं, पण आज तुझी पत्रिका पाहून समजलं, देव जे काही करतो ते चांगल्यासाठी करतो. म्हणून तुझ्या आयुष्यात मीरापेक्षा लाख पटीने शिकलेली मुलगी आली. तुझी होणारी बायको अख्ख्या गावामधील पहिली वकील असेल. लग्नानंतर दोघंही एकमेकांना समजून घ्या आणि सुखाचा संसार करा, तुकाराम त्याला सुखी संसाराचा सल्ला देत म्हणाले. शारदा फक्त शिकलेली नाही तर समजदार देखील आहे. लग्नामध्ये तुमची भेट होईल. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की शारदा सारखी सर्व गुण संपन्न मुलगी माझ्या आयुष्यात येईल. प्रल्हाद तिचं कौतुक करता थकत नव्हता, कारण त्याला शारदाचा अभिमान वाटत होता. मीरा दरवाजाच्या पाठी उभी राहून त्याचं बोलणं ऐकत होती. तिने प्रल्हादचा जो अपमान केला होता त्यानंतर तिला मनापासून वाईट वाटलं होतं. तिला प्रल्हादची मनापासून माफी मागायची होती, पण तसा योग आला नव्हता. प्रल्हादचं केळवण दणक्यात पार पडलं. तुकाराम यांनी त्याला पोशाख दिला. तसा प्रल्हाद गाडीमध्ये बसून जाण्यासाठी निघाला तर त्याला समोर मीरा दिसली. ती आपल्याला भेटायला आली आहे हे त्याने जाणले होते. तो गाडीतून उतरला व तिच्या दिशेने गेला. तुम्ही रस्त्याच्या मध्ये का उभे आहात? प्रल्हादने विचारलं. त्या दिवशी मी तुमचा आणि तुमच्या फॅमिलीचा जो अपमान केला होता त्यासाठी मनापासून सॉरी. सर्व काही इतकं अचानक झालं होतं की
मला राग आवरता आला नाही. मीरा खाली मान घालून म्हणाली. तसा तो मंद हसला. तुमच्या बोलण्याचं मला अजिबात वाईट वाटलं नाही. तुम्ही तुमच्या जागी योग्य होता. तुम्हाला माझ्या लग्नामध्ये यावं लागेल, मगच मी तुम्हाला माफ करेल. प्रल्हाद म्हणाला. तशी ती हसली. मी नक्की येईल, पण त्याआधी तुम्हाला माझे आभार मानायला हवे. त्या दिवशी मी लग्नाला होकार दिला असता तर तुम्हाला शारदासारखी जास्त शिकलेली मुलगी मिळाली नसती आणि तुम्ही पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडला नसता. मीरा म्हणाली. तसा तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. तुम्हाला कोणी सांगितलं मी तिच्या प्रेमात पडलो आहे? प्रल्हाद नजर चोरत म्हणाला. घरी गेल्यानंतर स्वतःला एकदा आरशात पहा. तुमचा चेहरा खूप काही सांगून जात आहे. त्यात आम्हा मुलींमध्ये दैवी देणगी असते, ज्यामुळे आम्हाला समोरच्या माणसाच्या मनातले भाव समजतात. मीरा म्हणाली. तसा तो चक्क लाजला, कारण तिचं म्हणणं तंतोतंत खरं होतं. तो जेव्हा शारदाची तोंड भरून स्तुती करत होता, तेव्हाच मीरा समजून गेली होती की त्याचं शारदावर मन जडलं आहे, जे खरंच होतं. क्रमश. पुढचे भाग ऐकायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.